नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपल्या प्रकृती विषय सिरीजच्या अनेक भागांमधून आपण प्रकृती म्हणजे काय आहे, त्याचं महत्व काय आहे आणि त्यासोबतच वात प्रकृतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. हे भाग तुमचे मिस झाले असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा वरती आलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. आता आजच्या भागामध्ये आपण पित्त प्रकृती म्हणजे काय, ती कशी ओळखायची आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. पित्त म्हणजे काय तर साक्षात तेज किंवा अग्नी ह्याचं द्योतक जे आहे ते पित्त आहे. आपल्या शरीरामधला अग्नी आहे, पाचक अग्नी आहे, आपले धातू अग्नी आहेत, त्याचबरोबर आपल्या शरीरामधलं जे तेज आहे ते सगळं पित्तामुळे आहे. तर वात पित्त कफ यांपैकी पित्त दोष ज्यांच्या शरीरामध्ये प्रधान असतो, प्रमुख असतो, त्या लोकांना आपण पित्त प्रकृतीची लोक अशी म्हणतो. आणि पित्त हा दोष प्रमुख असल्यामुळे पित्ताची जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं यांच्या शरीरामध्ये, ते जे गुण आहेत ते यांच्या शरीरामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर हे कुठले गुण आहेत आणि त्याच्यामुळे कुठली लक्षणं निर्माण होतात ते एक एक करून आपण आता समजून घेऊयात. सगळ्यात पहिले शारीरिक लक्षणं काय असतात. तर पित्ताचा जो उष्ण गुण आहे तो सगळ्यात प्रमुख गुण आहे, तो यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात असतो. शरीरात उष्णता जास्त असते, त्यामुळे यांचं शरीर जे आहे ते स्पर्शाला आपल्याला उष्ण जाणवतं. त्यामुळे बरेचशी लोक आपल्याला व्यवहारात दिसतात की ज्यांचं अंग कायम गरम असतं किंवा थोडंसं कोमटसर असतं, तर ही लोक उष्ण गुणाची असतात, म्हणजेच पित्त प्रकृतीची असतात. त्याच पद्धतीनं यांचे जे केस असतात ते आपण जसं वात प्रकृतीमध्ये बघितलं होतं त्या पद्धतीनं एकदम वृक्ष किंवा खरखरीत असे नसतात, पातळसर केस असतात, खूप घनदाट नसतात, पण त्याच्यामध्ये एक स्निग्धपणा असतो, एक तुकतुकीतपणा असतो. त्यामुळे यांचे केस जे असतात ते पातळ जरी असले तरी ते स्निग्ध असतात, शायनी असतात. तसंच केस जे आहेत ते खूप काळेभोर असे आपल्याला दिसत नाहीत, तर थोडेसे पिंगट असे केस असतात. त्यामुळेच ह्या लोकांची जी जर पुरुष असतील तर त्यांची दाढी आहेत किंवा शरीरावरचे केस आहेत किंवा दाढी मिशा ज्या असतात त्यांची वाढ खूप जास्त प्रमाणात होत नाही आणि ते जे केस आहेत ते थोडेसे पिंगट रंगाचे असतात. यांच्या शरीराची जी रचना असते तर यांचा आपण सुकुमार असं म्हणतो, म्हणजे जो नाजूकपणा असतो तो यांच्याकडे असतो. त्यामुळे शरीराचे अवयव आहेत, वेगवेगळे संधी आहेत किंवा शरीरातला जो मांसल भाग आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये नसतो किंवा ते मसल्स जे असतात त्यांचा टोन खूप असा जास्त, आपण जे घाटदार असं शरीर बोलतो तसं नसतं, तर मध्यम बांध्याची ही लोक असतात. वात प्रकृतीप्रमाणे अगदी किडमिडीत शरीर नसतं, मध्यम बांधा असतो. आणि जे संधी आहेत किंवा जे मांसल भाग आहेत ते थोडेसे थुलथुलीत असतात, शैथिल्य असतं, त्यामुळे कारण ते पित्ताचा गुण आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं त्यांचं शरीर असतं. अतिशय सुकुमार नाजूक अशा पद्धतीची लोक ही असतात. आणि यांच्या शरीरावर तीळ आहेत किंवा ज्या शारीरिक खुणा असतात, काही जन्मखुणा असतात, तर तशा पद्धतीनं यांच्या शरीराच्या खुणा जास्त असतात. यांच्या शरीरावर तीळ जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. तसंच ह्या लोकांच्या शरीरामधला अग्नी जो आहे, आपला पाचक अग्नी जो आहे तो तीव्र असतो, जास्त असतो. त्यामुळे या लोकांची पचनशक्ती अतिशय तीक्ष्ण असते आणि म्हणूनच यांना खूप लवकर भूक लागते. म्हणजे आपण बऱ्याचदा व्यवहारामध्ये अशी लोक बघतो की आत्ता पोटभर जेवलाय तरी थोड्या वेळात लगेच त्यांना भूक लागलेली आहे. तर हे कसं काय होतं, कारण यांच्या शरीरामधला पाचकाग्नी तीव्र असतो, तीक्ष्णाग्नी असतो, त्याच्यामुळे यांचं जेवण लवकर पचतं आणि त्यामुळे यांना खूप लवकर भूक लागते. त्यामुळे वारंवार आणि जास्त भूक लागणारी, तीव्र भूक लागणारी जी लोक असतात ती पित्त प्रकृतीची असतात. त्याच पद्धतीनं ह्यांचं जे भुकेचं जे गणित असतं, म्हणजे यांच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात आणि त्या वेळेस ज्यावेळेस भूक लागले त्यावेळेस जर यांना जेवण मिळालं नाही तर यांना प्रचंड त्रास होतो. म्हणजे आपण अशी लोक बघतो की भूक लागली आणि भूक जर सहन करावी लागली तर ते अजिबात सहन करू शकत नाही. मग त्यांची चिडचिड होते, त्रागा होतो किंवा मग डोकं दुखायला लागतं, पोटामध्ये पण ऍसिडिटी होते, जळजळ व्हायला सुरुवात होते. ही सगळी जी लोक असतात ती पित्त प्रकृतीची लोक असतात. त्यामुळे यांना भुकेचा वेगाचं अवरोध म्हणजे भूक सहन करणं यांच्याच्याने शक्य नसतं. तसंच या लोकांच्या शरीरात उष्णता जास्त आहे, त्यामुळे पुन्हा एकदा यांना वारंवार तहान देखील लागते. त्यामुळे खूप जास्त पाणी पिणारी जी लोक असतात, वारंवार येता जाता ज्यांना पाणी पिण्याची सवय असते किंवा लवकर घसा कोरडा पडतो, अशी जी लोक असतात ती पित्त प्रकृतीची असतात. तसंच यांच्या शरीरामधले जे मल असतात, म्हणजे आपल्या शरीरातले जे मल भाग आहेत, म्हणजे मूत्र आहे किंवा विष्ठा आहे आपल्या शरीरातली म्हणजे मल, आणि आपल्या शरीरातला जो घाम आहे, जे सगळे मल बाहेर पडतात ते यांच्या शरीरातनं जास्त प्रमाणामध्ये पडतात. त्यामुळे यांना व्यवहारात आपल्याला दिसतं की खूप जास्त प्रमाणात घाम येतो. म्हणजे काही लोक असतात ज्यांना 12 महिने घाम येत असतो, ती पित्त प्रकृतीची लोक असतात. त्याच पद्धतीनं ज्यांना खूप वारंवार लघवीला लागते, लघवी थोडीशी पिवळट कलरची असते, तर ती
पित्त प्रकृतीची लोक असतात. तसंच यांना बऱ्याचदा कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये नसतात आणि खूप बांधलेला असा मल या लोकांचा नसतो, तर थोडासा पातळसर सेमी सॉलिड प्रकारची संडासला जी असते किंवा विष्ठा जी असते ती या लोकांची असते. आणि थोडंसं खाण्यामध्ये वेगळं काही झालं तर लगेच जुलाब होणं किंवा संडासची जी फ्रिक्वेन्सी असते, टॉयलेटला जाण्याची फ्रिक्वेन्सी वाढणं हे या लोकांमध्ये दिसू शकतं. आणि त्याच पद्धतीनं यांच्या शरीरामध्ये जो आहे तो पित्ताचा विस्रगुण जास्त असतो. विस्रता म्हणजे काय, तर एक विशिष्ट गंध या पित्ताला असतो, त्यामुळे यांच्या शरीरातनं एक वेगळ्या प्रकारचा असा विशिष्ट गंध आपल्याला येतो. म्हणजे घामातनं असेल किंवा लघवीतनं असेल किंवा संडासमधनं असेल, या सगळ्या मल पदार्थांना देखील एक विस्र असा, एक तीक्ष्ण असा गंध असतो. तर त्यामुळे ही पित्त प्रकृतीची लोक असतात. जरी अशा प्रकारचं त्यांचं शारीरिक गुणधर्म असले तरीही यांना स्वच्छता अतिशय प्रिय असते आणि त्याच्यामुळे ही लोक अतिशय स्वतःचं शरीर किंवा आजूबाजूचा प्रदेश स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देणारी असतात. तसंच या उष्णतेमुळेच, यांच्या शरीरातल्या उष्णतेमुळेच या लोकांना उष्णता अजिबात सहन होत नाही. त्यामुळे जर उन्हामध्ये गेलं किंवा खूप उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा उष्ण प्रदेशामध्ये जर ही लोक गेली तर यांना अतिशय त्रास होतो. त्यामुळे सनबर्न ज्यांना होतं, स्किन रॅशेस ज्या लोकांना येतात, कारण त्वचा सुकुमार आहे, नाजूक आहे आणि त्याच्यामुळे त्वचेवर पटकन लगेच लाल चट्टे येणं किंवा त्वचेवर पुरळ येणं, तर ह्यासारख्या गोष्टी ज्या आहे उष्णतेमध्ये गेल्यामुळे या लोकांना लवकर होत असतात. त्यामुळे या लोकांना थंड गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात आवडतात. म्हणजे एसी मध्ये बसणं असेल किंवा थंड प्रदेशामध्ये फिरणं असेल किंवा थंड पदार्थ खाणं असेल, तर हे सगळं या लोकांना खूप जास्त प्रमाणात आवडतं आणि त्याचा विशेष असा त्रास त्यांना होत नाही, कारण शरीरामध्ये उष्णता ऑलरेडी खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे थंड या लोकांना प्रिय असतं आणि उष्ण या लोकांना, कुठलंही उष्ण घटक जे आहेत आपल्या आजूबाजूचे ते या लोकांना अजिबात सहन होत नाहीत आणि आवडत नाही. त्याच पद्धतीनं पित्त प्रकृतीची ही जी लोक असतात त्यांच्या शरीराचं जे बल असतं ते मध्यम स्वरूपाचं असतं. जसं वाता प्रकृतीमध्ये आपण पाहिलेलं की ते कमी बलाचे, अल्प बलाची लोक असतात, तसं नसतं. पित्त प्रकृतीची लोक ही मध्यम बलाची असतात, त्यांच्या धातूचं बलही मध्यम असतं, त्यामुळे त्यांची इम्युनिटी देखील मध्यम स्वरूपाची असते. त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये तेवढं वात प्रकृतीच्या कम्पॅरेटिव्हली आजारी ते लोक पडत नाहीत. शारीरिक लक्षणं बघितली, आता आपण मानसिक लक्षणं पित्त प्रकृतीची बघूयात. तर ह्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे आणि त्याच्यामुळेच काय होतं की ह्या लोकांमध्ये राग खूप जास्त प्रमाणात असतो. म्हणजे शीघ्रकोपी ही लोक असतात. म्हणजे जरी राग आला तरी तो पटकन ते लोक बोलून मोकळे होतात, व्यक्त करून टाकतात. मनामध्ये राग ठेवला तर यांना ते सहन होत नाही. त्यामुळे खूप जास्त चिडचिड करणारी जी लोक असतात किंवा राग आला तर खूप जास्त संतापणारी जी लोक असतात ना, ती पित्त प्रकृतीची लोक असतात. आणि ज्या वेळेस हे पित्त विकृत होतं किंवा पित्त खूप जास्त प्रमाणात वाढतं, अशा वेळी आपल्याला असं दिसतं की हे लोक हिंसेकडे देखील खूप लवकर वळतात. त्यामुळे हा एक वाईट गुण त्यांच्या प्रकृतीचा आपल्याला म्हणता येईल की लवकर हिंसेकडे वळणारी जी लोक असतात ना, ती पित्त प्रकृतीची लोक असतात. कारण त्यांना राग, संताप या गोष्टी सहनच होत नाही आणि रागाच्या भरामध्ये ती लोक अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी करून बसतात. त्यामुळे राग सहन न होणं हे पित्त प्रकृतीचं प्रमुख लक्षण आहे. त्याच पद्धतीनं तीक्ष्णता यांच्या शरीरामध्ये खूप जास्त असते. त्यामुळे यांचा पूर्वीच्या काळी म्हणजे जे राजे महाराजे आहेत किंवा थोर पराक्रमी लोक आहेत ती पित्त प्रकृतीची होती किंवा मोस्ट ऑफ द पित्त प्रकृतीची समजली जायची. कारण पित्त प्रकृतीच्या गुणामध्येच आहे की हे लोक तीक्ष्ण पराक्रमी असतात, शूर असतात. त्यामुळे कुठेही लढाईला जाणारे जे सेनापती असतात किंवा आता आपले जे योद्धे आहेत, आपले सैनिक आहेत, त्यांच्यामध्ये देखील पित्त गुण प्रधान असतो. कारण त्यांच्यामध्ये ती शूरता असते, वीरता असते, धाडस असतं किंवा एक जी टीम लीडर जे आपण म्हणतो, लिडरशिप क्वालिटी जी असते ती पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये जर कुठे पुढाकार घ्यायचा आहे किंवा सगळ्यांना घेऊन जायचं, पुढे घेऊन जायचं आहे, सगळ्यांना गाईड करायचं आहे, तर प्रमुख पदी जी लोक असतात ना ती पित्त प्रकृतीची लोक असतात. किंवा सगळ्या लोकांना गोळा करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचा एक लीडर बनून एखादी गोष्ट घडवून आणणं, तर ह्या सगळ्या गोष्टी पित्त प्रकृतीच्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं जमतात. कारण यांचं बोलणं जे आहे, वाक्चातुर्य हे अतिशय चांगलं असतं. त्याच पद्धतीनं हे अतिशय चांगले वक्ते असतात. त्यामुळे आपल्याला जे मोठे मोठे नेते दिसतात की ज्यांचं वक्तृत्व अतिशय छान आहे, अतिशय मुद्देसूद ते लोक मुद्दे त्यांचे मांडतात आणि अतिशय धडाडीनं ते आपली वाटचाल करत असतात, ती सगळी लोक पित्त प्रकृतीची आपण समजायला हवी.
तसंच ही अतिशय तेजस्वी आणि ओजस्वी अशी लोक असतात. म्हणजे एक प्रकारचं तेज यांच्या शरीरामध्ये आपल्याला दिसतं, यांच्या प्रकृतीमध्ये किंवा यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला दिसतं. आणि त्याच पद्धतीनं अतिशय स्मृतिवान ही लोक असतात. म्हणजे अतिशय तीक्ष्ण तल्लख बुद्धीची लोक असतात. त्यामुळे पटकन त्यांना एखादी जी गोष्ट आहे ती समजते, खूप लक्षात राहते. यांची बुद्धी अतिशय तल्लख असते. आणि त्याच्यामुळे ही जी लीडर मंडळी असतात ही आपल्याला पित्त प्रकृतीची आहेत असं दिसतं. आणि त्याच वेळी दुसरा एक गुण म्हटला तर या लोकांना ना सजायला खूप आवडतं, नटायला खूप आवडतं. त्यामुळे फक्त स्त्रियाच नाही, तर स्त्रियांमध्ये तर तो जात्याच गुणधर्म असतो, पण स्त्रियांमध्ये देखील काही स्त्रिया आपण अशा बघतो की विशेष टापटीप राहणाऱ्या स्त्रिया असतात. म्हणजे कुठेही कुठल्याही वेळी जरी आपण त्यांना बघितलं, घरामध्ये बाहेर सण समारंभाला, तरी अतिशय नीटनेटक्या, सजलेल्या, नटलेल्या अशा स्त्रिया आपल्याला दिसतात. त्या पित्त प्रकृतीच्या असतात. त्याच वेळी स्त्रियांमध्ये देखील ज्यांना फुलं माळायला, गजरे माळायला अतिशय आवडतं, फुलांचा सुवास घ्यायला आवडतं किंवा परफ्युम्सची आवड या लोकांना विशेष असते. म्हणजे अत्तर लावणं, परफ्यूम लावणं किंवा आसपास देखील सुगंध यांना हवा असतो. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहेत, सुगंध आहेत, हेही लोक आपल्या आसपास लावत असतात किंवा आपल्या शरीरावर लावत असतात. आणि त्या पद्धतीची आवड या लोकांना खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे फुलं आवडणारी लोक किंवा गंध आवडणारी लोक जी असतात ती पित्त प्रकृतीची असतात. आपला हा स्त्रियांमध्ये जसा गुण दिसतो तसंच काही पुरुषांमध्ये देखील पित्त प्रकृतीचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये देखील आपल्याला हा गुण दिसतो की काही पुरुष असतात की ज्यांना अतिशय छान नीटनेटकं राहायला आवडतं, ज्यांचा ड्रेसिंग सेन्स छान असतो, अतिशय टापटीप अशी ही लोक कायम असतात. गबाळेपणा किंवा अजागळपणा आपल्याला यांच्यामध्ये दिसत नाही. तर अतिशय छान तयार होऊन नीटनेटकं राहणारी जी लोक असतात, ज्यांना नटायची आवड असते, तर अशी ही पित्त प्रकृतीची लोक असतात. अशा प्रकारे पित्त प्रकृती ओळखायची कशी हे आजच्या भागात आपण सविस्तर समजून घेतलंय. आता जर पित्त प्रकृती तुमची असेल तर मग तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कुठली पथ्ये पाळली पाहिजे किंवा कुठल्या प्रकारची आयुर्वेदिक चिकित्सा तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते, हे सगळं पुढच्या भागात सविस्तररित्या आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.